हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 56. तो तिच्यासोबत वेळ घालवू शकेल आणि त्या वेळेत झालेल्या त्या सर्व तयारी चांगल्या प्रकारे पार पडू शकतील. ती आरवीकडे पाहतच म्हणाली, तुम्ही खूप हुशार आहात. त्यावर आरवी हसला आणि म्हणाला, आणि तू खूप निष्पाप आणि निरागस आहेस. जुनून काहीतरी विचार करत म्हणाली, तुम्ही हुशार, मला हुशार बनवून द्या. आरवीने लगेच आपले डोके नाही म्हणून हलवले आणि म्हणाला, मुळीच नाही. मला माझी जानम निष्पापच आवडते. मी तुला हुशार बनवणार नाही, पण तुझ्या निष्पापपणाला खेळणंही बनू देणार नाही. त्याच्या या बोलण्यावर जुनून त्याच्याकडे पाहतच राहिली. एका क्षणासाठी तिला असे वाटले की आरवीने हे सर्व विचारपूर्वक म्हटले आहे. तिच्या मनात एका क्षणासाठी हा विचार आला की आरवीला सर्व काही माहीत तर नाही ना. पण नंतर ती स्वतःला समजावत म्हणाली की जर मिस्टर गँगस्टरला हे सर्व माहीत असते तर त्यांनी इतके सामान्य वर्तन केलेच नसते. आरवी जुनूनला विचारात हरवलेले पाहून म्हणाला, बरं हे सांग, आधी काय खाणार, चाट पापडी की गोलगप्पा? जुनूनने आश्चर्याने विचारले, गोलगप्पे पण आहेत? आरवीने आपले डोके होकारार्थी हलवले. जुनूनच्या तोंडाला पाणी सुटले. ती लगेच म्हणाली, आधी गोलगप्पे खायचे आहेत. आरवी हसत म्हणाला, काय होईल जर हे गोलगप्पे मी तुला स्वतःच्या हाताने भरवले तर? जुनून आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली आणि आरवीने खरोखरच स्टॉलवर जाऊन तिथे उभ्या असलेल्या मुलाला बाजूला केले आणि स्वतः ग्लोव्ज घातले. जुनूनने कधी विचारही केला नव्हता की जगावर राज्य करणारा गँगस्टर, जो एका क्षणात काय काय नष्ट करू शकतो आणि किती मोठी तबाही आणू शकतो, तो तिला गोलगप्पे भरवणार आहे. आरवीने जसाच एक गोलगप्पा उचलला आणि त्यात बटाटा भरण्यासाठी त्याला थोडे टोक केले, तसाच तो पूर्णपणे गोलगप्पा पूर्णपणे फुटला. जुनून मनापासून हसू लागली. आरवीने तिच्याकडे रागाने पाहिले. जुनूनने पटकन आपले हसू आवरले आणि म्हणाली, काही हरकत नाही, आणखी एक प्रयत्न करूया. आरवीने दुसरा गोलगप्पा उचलला आणि त्यावरही बटाटा टाकण्यासाठी तो टोक करू लागला, पण तोही तसाच फुटला. जुनूनचे हसू मात्र पुन्हा एकदा अनावर झाले. तेवढ्यात अचानक तिचे डोळे मोठे झाले आणि तिचे तोंड उघडेच राहिले, कारण आरवीने पाण्याने भरलेला गोलगप्पा थेट तिच्या तोंडात टाकला होता. जुनूनला समजलेही नाही की ती आपल्या हसण्यात इतकी कशी हरवून गेली की आरवीने तिसरा गोलगप्पा चांगला तयार करून तिच्या तोंडात भरवला होता. आता आरवीच्या चेहऱ्यावर हसू होते आणि जुनून तो गोलगप्पा खात होती. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते आणि सोबतीला तिला थोडी तिखटही लागत होते. आरवी तिच्याकडे पाहत म्हणाला, तिखट लागते का? जुनूनने पटकन आपले डोके नाही म्हणून हलवले. ती हो म्हणून गोलगप्प्याची ऐशी तैशी करू इच्छित नव्हती. जर आरवीला समजले असते की या गोलगप्प्यामुळे जुनूनला तिखट लागत आहे, तर माहीत नाही तो या गोलगप्प्यांची काय अवस्था करेल. तिने पटापट खूप सारे गोलगप्पे खाल्ले. ती तर थांबायचं नावच घेत नव्हती, पण आरवीने तिला थांबवले आणि म्हणाला, चाट पापडी खायची आहे की नाही? जुनूनने आपले डोके लगेच होकारार्थी हलवले. आता आरवीने आपल्या हाताने तिला चाट पापडी बनवून भरवली आणि जुनूनला असे वाटत होते की तिला जणू जगातले कोणते स्वर्गच मिळाले आहे. आरवी फक्त तिला खाताना पाहत होता. तेवढ्यात जुनूनच्या ओठांवर थोडे दही लागले. आरवीचे चाट पापडी खाण्याचे तर मन नव्हते, पण जुनूनच्या ओठांवर लागलेल्या दह्यावर आता त्याचे मन घसरले होते. तो थेट तिच्या ओठांकडे सरकला आणि पुढच्या क्षणी त्याने ते दही आपल्या ओठांमध्ये घेतले. जुनून एकदम दचकली. न्यूयॉर्कमध्ये आरवी जुनूनच्या ओठांचे चुंबन घेत होता आणि यावेळी ते दोघे रस्त्यावर उभे होते. जुनून आरवीच्या या कृत्याने थक्क झाली होती. जरी तिला माहीत होते की आरवी कोणालाही घाबरत नाही आणि तो जुनूनवर प्रेम करण्यात कधीही मागे हटत नाही, पण तो तिला असा किस करेल असा तिने विचारही केला नव्हता. पण जेव्हा आरवीने तिला स्मूच करायला सुरुवात केली तेव्हा तिनेही स्वतःला रोखले नाही आणि आरवीला प्रतिसाद देणे सुरू केले. तिनेही आपले हात आरवीच्या डोक्याच्या मागे ठेवले होते आणि आपली बोटे त्याच्या केसात अडकवली होती. तर दुसरीकडे अक्षत होरा बंगल्यावर पोहोचला होता. जसाच तो आपल्या गाडीतून बाहेर पडला, त्याच्या गाडीतून आणखी एक व्यक्ती बाहेर आली. अक्षतने गंभीर नजरेने त्या व्यक्तीकडे पाहिले आणि म्हणाला, तुला माहीत आहे ना तुला काय करायचे आहे? ती व्यक्ती हसली आणि म्हणाली, तुम्ही लोकांनी मला या कामासाठी इतके पैसे दिले आहेत, जर तरीही मी माझे काम विसरलो तर माझ्यावर धिक्कार असो. त्याचे बोलणे ऐकून अक्षत हसला आणि मग त्याला आपल्यासोबत घेऊन तो ओहरा बंगल्याच्या आत आला.
तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आयेशावर उपचार करत होते आणि आता तिची प्रकृती धोक्याबाहेर आली होती. आत्तापर्यंत तिच्या वाचण्याची आशाच नव्हती, पण डॉक्टरांनी आरवीच्या सांगण्यावरून आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. आपले सर्व सोर्सेस वापरले होते आणि पैसा तर पाण्यासारखा वाहवला जात होता. जेव्हा आरवी आणि जुनूनने तीव्रतेने आणि वेडेपणाने एकमेकांना किस केल्यानंतर जेव्हा आपले ओठ बाजूला केले, तेव्हा त्या दोघांचे ओठ खूप लाल दिसत होते. जुनून तर त्याला पाहूनच लाजेने चक्क चूर झाली. तिने लगेच जाऊन गाडीत बसली आणि आरवी देखील आपल्या केसांमधून हात फिरवत गाडीत येऊन बसला. जुनूनकडे पाहत तो म्हणाला, मी आजपर्यंत यापेक्षा जास्त टेस्टी गोलगप्पा कधीच खाल्ला नाही. जुनूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, पण तुम्ही तर गोलगप्पे खाल्लेच नाहीत. आरवीने आपले डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तुला कोणी सांगितलं की मी गोलगप्पे खाल्ले नाहीत? मी हे तुझे आंबट गोड रसाळ ओठ खूप तीव्रतेने प्यायलो आहे. त्याच्या या बोलण्यावर जुनूनचा चेहरा लाजेने आणखीनच लाल झाला. तिने लगेच आपला चेहरा दुसरीकडे वळवला. तर दुसरीकडे आरवीने हसत हसत गाडी स्टार्ट केली. काही वेळातच त्यांची गाडी ओहरा बंगलोवर पोहोचली. त्यांच्या बंगल्यावर पोहोचण्यापूर्वीच आरवीने जुनूनला जी काही शॉपिंग करून दिली होती ते सगळे शॉपर्स आधीच बंगल्यात पोहोचले होते. जुनूनने जेव्हा ते सगळे शॉपर्स आपल्या बेडवर पाहिले तेव्हा ती उत्साही होऊन म्हणाली, मी हे सगळे माझ्या क्लोजेटमध्ये लावून घेते. आरवीने हसून ओकारात ती मान हलवली. तितक्यात त्याचा फोन वाजला. त्याच्या फोनवर हॉस्पिटलमधून कॉल येत होता. आरवीने आश्चर्याने आपल्या फोनकडे पाहिले आणि नंतर जुनूनकडे पाहत म्हणाला, तू हे सर्व सेट कर, मी लगेच येतो. त्याला तिथून जाताना पाहून जुनूनच्या चेहऱ्यावर अचानक अस्वस्थता आली. ती लगेच आपल्या जागेवरून उठून आरवीच्या जवळ आली आणि म्हणाली, पण तुम्ही कुठे जात आहात? आरवीने हसत तिचा गाल थोपटला आणि म्हणाला, कुठेही नाही, बस बाहेरच उभा आहे, फोनवर बोलत आहे. हे बोलून त्याने हसतच तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि तो तिथून बाहेर आला. आरवीचा एक क्षणभरही दुरावा जुनूनला अस्वस्थ करून सोडत असे. तर दुसरीकडे आरवीने बाहेर जाऊन डॉक्टरला पुन्हा कॉल केला, कारण पहिला कॉल स्वतःहून डिस्कनेक्ट झाला होता. तितक्यात समोरून डॉक्टरचा आवाज आला, हेलो मिस्टर आरवी, मैं आपको दोबारा कॉल ही कर रहा था. एक्चुअली मुझे आपको बताना था कि आपका पेशेंट अब खतरे से बाहर है. हालांकि उन्हें होश नहीं आया है, लेकिन आपने कहा था कि जैसे ही उसकी हालत में थोड़ी प्रोग्रेस नज़र आए तो मैं आपको इन्फॉर्म करूं. आरवी लगेच म्हणाला, हो तुम्ही योग्य केलंत, पण जसा त्याला होश येईल तुम्ही प्लीज मला इन्फॉर्म कराल. आणि दुसरी गोष्ट, त्या वॉर्डची सिक्युरिटी कमी होता कामा नये. 24 तास मला तोच पेशंट माझ्या देखरेखीखाली हवा आहे. डॉक्टरही लगेच म्हणाले, डोंट वरी मिस्टर आरवी, तुम्ही जसं सांगितलं आहे तसंच होत आहे. तुमच्या परवानगीशिवाय तर त्या वॉर्डमध्ये हवाही जाऊ शकत नाही. डॉक्टरचे बोलणे ऐकून आरवीच्या चेहऱ्यावर एक लबाड आणि चतुर हास्य उमटले. तितक्यात अचानक त्याची नजर त्या मुलावर पडली, ज्याला अक्षत आपल्यासोबत घेऊन आला होता. एक क्षणासाठी त्याला असे वाटले की जणू त्याने स्वतःचीच पाठ पाहिली आहे, कारण तो मुलगा मागून सेम हुबेहूब आरवीसारखाच दिसत होता. आरवीने लगेच त्याला थांबवले. एक्सक्यूज मी, तो मुलगा म्हणजेच रॉकी. आरवीचा आवाज ऐकून लगेच त्याच्याकडे वळला आणि म्हणाला, तुम्ही मला बोलवले? आरवी रॉकीच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, तू कोण आहेस? रॉकी काही उत्तर देणार त्यापूर्वीच अक्षत तिथे आला आणि आरवीकडे पाहत म्हणाला, ओ भाई, ॲक्च्युली हा माझा फ्रेंड आहे. मी 2-3 डील्स फायनल केले आहेत, ज्यामध्ये मला एका माणसाची गरज होती, म्हणून मी याला बुक केले आहे. हा 2-3 दिवस आपल्यासोबत राहणार आहे. अक्षतचे बोलणे ऐकून आरवीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आले. तो वरपासून खालपर्यंत रॉकीकडे पाहत होता. इतके तर त्याला माहीत होते की अक्षत सध्या ज्या परिस्थितीत आहे, डील्स तर दूरच, तो बिझनेसबद्दलही विचार करू शकत नसेल. सध्या तर त्याच्या डोक्यात हेच चालले असेल की आरवीपासून स्वतःचा जीव कसा वाचवायचा. मग या मुलाचे इथे येण्याचा अर्थ काय होता? अक्षत रॉकीकडे पाहत म्हणाला, चल तू माझ्यासोबत ये, मला तुला थोडे काम समजवायचे आहे. रॉकी हलकासा हसला आणि अक्षतसोबत निघून गेला. तर आरवी त्या दोघांना जाताना पाहत होता. तो अक्षतकडे पाहत स्वतःशीच म्हणाला, मोठ्या भावाला वेडं बनवण्याचा प्रयत्न करतोयस तू. वाह,
पण जेव्हा पूर्ण जग मला मूर्ख बनवू शकले नाही तर तू काय चीज आहेस. तुला तर मी माझ्या हातावर खेळवले आहे. जर मी तुला खेळणी देऊन आनंदी करू शकतो तर तुझी खेळणी तोडूही शकतो. ती खेळणी जी तू माझ्याच विरोधात वापरण्यासाठी आणली आहेस. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक डेंजरस स्माईल होती. तर दुसरीकडे जुनून क्लोजेटमध्ये आपले कपडे लावत होती. तितक्यात तिच्या हातात एक लॅव्हेंडर रंगाचा ड्रेस आला. ती त्या ड्रेसकडे पाहत म्हणाली, हा कलर सुकूनला किती आवडायचा. जर सुकून माझ्यासोबत असती तर मी हा ड्रेस तिला दिला असता. हे बोलता बोलता ती अचानक शांत झाली, कारण तिला डॅनीच्या त्या गोष्टी आठवू लागल्या होत्या. ती अस्वस्थ होत स्वतःशीच म्हणाली, काय मी मिस्टर गँगस्टरला सुकूनबद्दल विचारले पाहिजे का? मला माहीत आहे की माझे मिस्टर गँगस्टर असे काहीही करणार नाहीत ज्यामुळे माझे मन दुखेल. पण ते गैरसमज आणि धाकधूक ते ते मला आरवीशी शांतपणे बोलायला तर लावू शकतात ना. एकदा का मी त्यांच्याशी शांतपणे बोलले तर माझ्या मनातील सगळी भीती आणि शंका दूर होतील. हे बोलून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ते सगळे कपडे तिथे सोडून ती खोलीच्या बाहेर आली. तिला आज आरवीशी शांततेत बोलायचं होतं. ती बाहेर हॉलमध्ये आली मात्र तिने पाहिलं की आरवी तिथेच दरवाजाजवळ उभा आहे आणि फोनवर कोणाशी तरी बोलत आहे. त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता ज्यामुळे जुनूनला त्याचा चेहरा दिसत नव्हता. ती हसत हसत त्याच्याजवळ आली आणि अगदी त्याच्या पाठीमागे उभी राहून म्हणाली, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मिस्टर गँगस्टर. आरवीने ज्याने आता आपला फोन डिस्कनेक्ट केला होता तो तसाच दुसरीकडे तोंड करून उभा राहिला. तेवढ्यात तिथे अक्षताचा आवाज घुमला, भाभी तुम्ही मला एक हेल्प कराल का? आय मीन तुम्ही 2 मिनिटांसाठी माझ्या रूममध्ये याल का? ॲक्च्युली मला तुमच्याकडून थोडं काम आहे. अक्षताचा आवाज ऐकून जुनून एका क्षणासाठी पार घाबरली. तिने वळून अक्षतकडे पाहिलं जो अगदी तिच्या जवळ आला होता. मग तिने लगेच आरवीकडे वळून पाहिलं जो अजूनही तसाच दरवाजाजवळ उभा होता. त्याने तर एका क्षणासाठीही जुनूनकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. जुनून घाईघाईने आरवीच्या जवळ जाऊ लागली. पण तेवढ्यात अचानक अक्षताने तिचा हात पकडला आणि म्हणाला, मी पण तुम्हाला काय विचारतोय, शेवटी मी तुमचा दीर आहे ना. तुम्ही माझ्या कामाला नकार थोडीच देणार. सॉरी तुम्हाला असं माझ्यासोबत घेऊन जातोय, पण एवढा अधिकार तर नक्कीच आहे ना माझा तुमच्यावर. हा हो ना बाई. असं म्हणत त्याने आरवीकडे पाहिलं तर आरवी लगेच म्हणाला, हां का नाही, घेऊन जा माझ्या जानमला तुझ्यासोबत. आरवीच्या तोंडचे हे शब्द ऐकून जुनून पूर्णपणे हादरली. अक्षत आरवीचा भाऊ असला तरी आरवी तिला असं अक्षतसोबत कसं काय पाठवू शकत होता. ती काही बोलणार त्याआधीच अक्षतने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या खोलीच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. ओहरा बंगलोमध्ये अक्षत जुनूनला घेऊन आपल्या खोलीत आला होता. जुनूनही गपचूप त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये आली, कारण ती अजूनही याच विचारात होती की आरवीने इतक्या सहजपणे तिला अक्षतसोबत कसं पाठवलं. अक्षत त्याचा भाऊ जरी असला तरीही जर असंच चालत राहिलं तर अक्षतने बोललेल्या गोष्टी खऱ्या तर होणार नाहीत ना. हा विचार करून ती आतून प्रचंड घाबरत होती. पण दुसरीकडे दरवाजाजवळ उभा असलेला आरवी आता आतल्या बाजूला वळला आणि तो जसा वळला त्याचा चेहरा स्पष्ट दिसू लागला होता. तो आरवी नव्हताच तर तो रॉकी होता, ज्याला अक्षत आजच आपल्यासोबत ओहरा बंगल्यावर घेऊन आला होता. बंगल्यात मागून पाहिल्यावर तो अगदी आरवीसारखाच हुबेहूब दिसत होता. म्हणूनच जुनूनचा मोठा गैरसमज झाला होता. तिला वाटत होतं की आरवी तिच्याबाबत निष्काळजी वागतोय, पण खरं तर आरवी यावेळी हॉस्पिटलमध्ये होता आणि तो आयशाच्या अगदी जवळ उभा होता. डॉक्टरांनी आरवीला पुन्हा एकदा फोन करून सांगितलं होतं की आयशाने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती शुद्धीवर आली होती. पण आता पुन्हा एकदा आयशा बेशुद्ध झाली होती. आरवीला आयशाला शुद्धीवर आणणं खूप गरजेचं होतं, कारण आयशाला डॅनीबद्दल माहीत होतं की तो यावेळी कुठे लपला आहे आणि आरवी डॅनीपर्यंत असाच पोहोचू शकत नव्हता. डॅनीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला कोणाची तरी मदत हवीच होती आणि आयशा त्यासाठी सर्वोत्तम पर्याय होती. जवळजवळ 15 मिनिटं आरवी तसाच आयशाच्या समोर उभा राहिला, पण आयशाने आता आपले डोळेच उघडले नाहीत. डॉक्टरांनी हताश होऊन सांगितलं, मी पुन्हा एकदा यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो. जर यांना शुद्ध आली तर मी तुम्हाला लगेच इन्फॉर्म करेन. आरवी रागाने म्हणाला, पण तुम्ही हे सांगू शकत नाही का की हिला कधीपर्यंत शुद्ध येईल? डॉक्टरांनी आपलं डोकं नकारार्थी हलवलं आणि म्हणाले, डॉक्टर फक्त ट्रीटमेंट करू शकतात, पण पेशंट किती आणि कधी रिस्पॉन्स करेल याबद्दल डॉक्टर कधीच काही सांगू शकत नाहीत. तुम्ही माझ्या कॉलची वाट बघा, मी तुम्हाला लवकरच इन्फॉर्म करेन. डॉक्टर आपले बोलणे पूर्ण करतच होते की आरवी लगेच तिथून बाहेर निघून गेला.
डॉक्टर फक्त त्याला जाताना पाहतच राहिले. बाहेर येताच आरवीने आपला फोन ऑन केला आणि आपल्या बंगल्याचे लाईव्ह फुटेज पाहू लागला. पण त्याने जसा कॅमेरा ऑन केला, कॅमेरा अचानक बंद झाला. आरवीने पुन्हा फुटेज ऑन करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळीही तेच झालं. एक क्षण कॅमेरा ऑन व्हायचा आणि दुसऱ्या क्षणी सगळं ब्लॅकआउट होऊन बंद पडायचं. आता आरवीचा चेहरा रागाने थरथरू लागला होता. त्याला समजलं होतं की ही कोणाची करामत आहे. ही अक्षतची चाल होती, कारण त्याच्याशिवाय कॅमेरा ॲक्सेस कोणाकडेच नव्हता. अक्षतने हे जाणून बुजून केलं होतं, जेणेकरून आरवीच्या गैरहजेरीत तो जुनूनला इजा पोहोचवू शकेल किंवा मग तिला घाबरवू धमकावू शकेल. दुसऱ्याच क्षणी आरवीने गाडी स्टार्ट केली आणि साधारण 10 मिनिटांच्या आतच तो बंगल्यावर पोहोचला. जसा तो घराच्या आत आला, त्याची नजर किचनच्या दिशेने गेली. तिथे जुनून उभी होती. जुनूनला सुखरूप पाहून त्याने सुटकेचा श्वास घेतला. तो वेगाने तिच्या जवळ आला. जुनून किचनच्या आत गॅस काउंटरपाशी उभी होती. आरवीने लगेच तिला पाठीमागून आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला, काय बनवण्याचा विचार चालू आहे? जुनूनने त्याचे हात आपल्या पोटावरून बाजूला केले आणि म्हणाली, काही नाही, नॉर्मल जेवण. मी बऱ्याच दिवसांपासून विचित्र गोष्टी खाऊन कंटाळले आहे. आता विचार करते की स्वतःसाठी डाळ रोटीसारखं काहीतरी बनवावं, जे मला नेहमीपासूनच आवडतं. आरवीने लगेच विचारलं, ओ रिअली? आता तुला फक्त डाळ रोटीच आवडते की अजून काही आवडतं? जुनूनने चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता म्हटलं, नाही, फक्त डाळ रोटीच. आरवीने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि पुढच्या क्षणी तिला खांद्याला धरून स्वतःसमोर उभं केलं. जुनूनने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलंही नाही, कारण तिचे डोळे अश्रूंनी पूर्णपणे लाल झाले होते, ज्याचं कारण होता अक्षत. काही वेळापूर्वी जेव्हा जुनून अक्षतसोबत त्याच्या खोलीत आली, तेव्हा अक्षतच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल होती. खोलीत येताच त्याने दरवाजा बंद केला. जुनून, जी काही क्षणासाठी पूर्णपणे सुन्न झाली होती, ती दरवाजाच्या आवाजाने भानावर आली आणि दरवाजाकडे पाहू लागली. दरवाजा बंद पाहून ती वेगाने दरवाजाच्या दिशेने धावली आणि तो उघडण्याचा प्रयत्न करू लागली, पण अक्षतने तिचा हात पकडून तिला रोखलं आणि पुढच्या क्षणी स्वतःकडे खेचलं. जुनूनचा श्वास जणू घशातच अडकला. ती राग आणि भीतीच्या संमिश्र भावनांनी अक्षतकडे पाहतच म्हणाली, सोड मला. अक्षतने हसून म्हटलं, एवढा ड्रामा का करतेस मेरी जान? आत्तापर्यंत तर तुला काहीच अडचण नव्हती. तू गपचूप माझ्यासोबत खोलीत आलीस आणि दरवाजा बंद होताच ड्रामा सुरू केलास. कुठे तू आरवी भाईबद्दल विचार करून तर हा ड्रामा करत नाहीयेस ना? जर असं असेल तर हा ड्रामा करणं सोडून दे, कारण मी त्यांना सगळं काही सांगून दिलं आहे. त्याचं बोलणं ऐकून जुनूनचे डोळे मोठे झाले. ती अडखळत्या जिभेने म्हणाली, काय काय सांगितलं आहेस? अक्षत एका तिरकस हास्याचे म्हणाला, हेच की तू मला आवडतेस आणि मला तुला माझ्या बेडवर आणायचं आहे. जसं की आरवी भाईला तू सॅटिस्फाय करतेस, तसंच माझी इच्छा आहे की तू मलाही सॅटिस्फाय करावंस. हे बोलत असताना त्याचा हात जुनूनच्या पाठीवरून फिरत होता आणि तो हात जुनूनला असा जाणवत होता, जणू तिच्या शरीरावर काटेच टोचत आहेत. तिने अक्षतला जोरात धक्का दिला आणि म्हणाली, चुप, अगदी चुप. जर माझ्या मिस्टर गँगस्टरबद्दल एक शब्दही पुढे बोललास तर मी तुझा जीव घेईन. माझे मिस्टर गँगस्टर कधीच असं करू शकत नाहीत. ते तुझ्याशी अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी कधीच बोलणार नाहीत आणि ना कधी मला तुझ्याकडे पाठवतील. तू बोलतोयस की त्यांनी मला तुझ्याकडे पाठवलं आहे. ज्या दिवशी त्यांना तुझं सत्य समजेल ना, त्या दिवशी ते तुला जमिनीत गाडून टाकतील. अक्षत उपरोधिकपणे हसून म्हणाला, ओ रिअली? चल, आज तुझा हा भ्रमही दूर करतो. असं बोलून तो आपल्या खिशातून फोन काढू लागला, तर जुनून अजूनही आश्चर्याने त्याच्याकडेच पाहत होती. पुढच्या क्षणी अक्षतने त्याच्या फोनवर एक व्हॉइस रेकॉर्डिंग प्ले केलं, ज्यामध्ये तो आरवीसोबत बोलत होता. अक्षतने आरवीला प्रश्न केला होता, ओ रिअली ब्रो? ती मुलगी खरोखरच मला सॅटिस्फाय करू शकेल का? आरवी समोरून हसून म्हणाला, खूप चांगल्या प्रकारे सॅटिस्फाय करेल. मी स्वतः तिला ट्राय केलं आहे आणि जर ती तुला सॅटिस्फाय नाही करू शकली तर तिला सांगून दे की सॅटिस्फॅक्शन काय असतं. मुलींना हँडल करायला शिक. जराशी ठिणगी टाकण्याची गरज असते. कधी मुली स्वतःच आग बनून पेटून उठतात हे समजतही नाही आणि त्यांची आग आम्ही मुलं शांत करतो. या गोष्टी ऐकून जुनूनच्या चेहऱ्यावर केवळ आश्चर्यच नव्हतं, तर असं वाटत होतं जणू तिच्या आत काहीतरी तुटून गेलं आहे.
आरवीच्या तोंडून अशा प्रकारच्या गोष्टी ऐकणं तिच्यासाठी खरोखरच खूप वेदनादायी होतं. जरी तिला माहीत होतं की तिच्या येण्यापूर्वी आरवी बऱ्याच मुलींसोबत फिजिकल झाला होता, तो आपल्या गरजा इतरांसोबत पूर्ण करायचा, पण अशा प्रकारच्या गोष्टी ऐकताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अक्षतने आत्ता आपला फोन खिशात टाकला आणि म्हणाला, आता तर ऐकलंस ना तू की माझ्या आणि भाईमध्ये कशा गप्पा होतात आणि आम्ही दोघं कशा प्रकारच्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करतो. जुनून आश्चर्याने अक्षतकडे पाहतच राहिली आणि अक्षत तिरकस हसत म्हणाला, आता तुला माझ्यासमोर ड्रामा करण्याची गरज नाही आणि भाईसमोरही नाही. तू दिवसा मला सॅटिस्फाय करायचं आणि रात्री त्यांना. तेही तुला खुश ठेवतील आणि मीही तुला खूप खुश ठेवीन. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर निर्लज्जपणा होता आणि पुढच्या क्षणी जुनूनने त्याच्या गालावर एक सणसणीत चपराक लगावली. अक्षत एकदम थक्कच झाला. त्याच्या गालावर जुनूनच्या बोटांचे वळ उमटले होते आणि जुनून रागाने थरथर कापत त्याच्याकडे पाहत होती. जसा अक्षत पुन्हा एकदा तिच्या दिशेने वाढू लागला, जुनूनने त्याला जोरात धक्का दिला आणि म्हणाली, काय म्हणाली ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. लवकरच भेटू एका नवीन भागासह. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय.